नमस्कार, केजी न्यूज इंडिया चॅनलवर आपले स्वागत आहे। मी सीमा नेत्रगावकर। बघूयात आजच्या ठळक घडामोडी। मुख्यमंत्री यांच्या शपथविधी सोहळ्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादन करायला आलेल्या 5 लाख अनुयायी यांच्याकडे महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष। प्रचंड हाल होत आहेत। प्रशासनाचा जाहीर तीव्र निषेध। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करायला आलेल्या अनुयायी यांचे प्रचंड हाल। जेवण, पाणी, शौचालय फक्त कागदावरच। भीम आर्मीने अधिकाऱ्यांचा केला घेराव। लवकरात लवकर व्यवस्था करावी, अन्यथा मुख्यमंत्री तसेच मंत्री, आमदार, खासदार यांना चैत्यभूमीवर अभिवादन करायला देणार नाही। चैत्यभूमीवर आज दिनांक 3/12/2024 रोजी 5 लाख अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महासाठी पोहोचला आहे। परंतु महानगरपालिका तसेच प्रशासनाकडून अनुयायांसाठी पिण्याचे पाणी नाही, जेवणाची व्यवस्था नाही आणि शौचालय, आरोग्याची काळजी घेण्यासाठी व्यवस्था नाही। महिला, लहान मुले यांचे प्रचंड हाल होत आहेत। महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांना आज शिवाजी पार्क मैदानात घेराव केला। प्रश्न विचारले, त्यांच्याकडे काही कागदी पुरावा नाही, उत्तर नाही आणि बीजेपी महापरिवार दिनाच्या पूर्वसंध्येला आपली स्वतःची सरकार बनवण्याच्या घाणेरड्या राजकारणात व्यस्त आहे। यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचा विसर पडलेला आहे। महानगरपालिका प्रशासनाचा बीजेपी यांच्या तीव्र निषेध। लवकरात लवकर व्यवस्था केली नाही तर 6 डिसेंबर रोजी एकही मंत्र्यांना, आमदार, खासदारांना अभिवादन करू देणार नाही। आज भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे, केजी न्यूज इंडिया मराठी सहसंपादक आनंदा कांबळे, अशोक कांबळे, राष्ट्रीय महासचिव भीम आर्मी। क्रांतिकारी जय भीम। मी आज शिवाजी पार्कवरती आहे। अनेक दिवसापासून आम्ही आजच्या दिवसासाठी काम करत आहोत। प्रत्येक भीमसैनिक इथे येणाऱ्या अनुयायांसाठी सोयी सुविधा व्यवस्थित उपलब्ध होतील त्यासाठी महानगरपालिका अधिकारी किंवा पोलीस यंत्रणा यांच्याबरोबर मीटिंग करते आणि आज भांडणही खूप झालेले आहे। 5 लाखाच्या वरती अनुयायी या चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायला आलेला आहे। परंतु त्यांना पाण्याची व्यवस्था नाही, शौचालयाची व्यवस्था नाही, जेवणाची व्यवस्था नाही। आज खूप अधिकाऱ्यांशी भांडणही झालेले आहेत, वाद झालेला आहे, पोलीस इन्व्हॉल्व झालेले आहेत। मी महाराष्ट्रातील प्रत्येक भीमसैनिकाला आवाहन करतो की इथल्या ठिकाणी कुठलीही व्यवस्था नाही। सरकार आपलं मुख्यमंत्री शपथविधी घेण्याच्या मागे लागलेले आहेत। पंतप्रधान तिथे येणार आहेत। इथली सर्व व्यवस्था आझाद मैदानाच्या ठिकाणी काम करत असल्यामुळे या ठिकाणी दुर्लक्ष झालेलं आहे। त्याच्यामुळे महानगरपालिका आणि इथल्या यंत्रणा, पोलीस प्रशासन आणि इथल्या सत्ता बनवणाऱ्या लोकांचा मी जाहीर निषेध करतो। सगळे गावातून आलेले जे काही महिला आहेत, लहान लहान मुलं आहेत, त्यांना जेवणाची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, शौचालय घाण आहेत आणि सर्व कारभार हा घाणेरडा कारभार आहे। त्याच्यामुळे यांचा जाहीर सर्वांनी सोशल मीडियावर पण निषेध करा, कारण आपल्या संपूर्ण लोकांपर्यंत हा मेसेज आज गेला पाहिजे। जास्तीत जो ह्या ठिकाणी येईल त्या लोकांनी इथल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जा विचारा की आमचं पाणी कुठे आहे, आमचं जेवण कुठे आहे, आमची व्यवस्था कुठे आहे आणि इथलं शासन काय करत आहे। जय भीम, जय भारत। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।